जे राजसाहेब बाहेरच्या देशात पाहत आहेत ते त्यांना महाराष्ट्रात होऊ शकतं, कारण निसर्गानेच आपल्याला निसर्गाने महाराष्ट्राला खूप काही दिलं आहे, पण आमच्या डोक्यात आत्ताचे जे राजकारणी त्यांना विजनच नाही, त्यांना माहीतच नाही की कुठल्या गोष्टी कशा पद्धतीने होऊ शकतात. राजसाहेबांशिवाय दुसरा कुठला राजकारणी आहे ज्यांनी महाराष्ट्राचे विकासचा ब्ल्यूप्रिंट तयार केला नाही? कोणच नाही. एकमात्र राजसाहेब ठाकरे आहे ज्याने महाराष्ट्राच्या विकासाचा ब्ल्यूप्रिंट तयार करून लोकांना सांगितलं की मी महाराष्ट्र या पद्धतीने घडवू शकतो, मला ताकद द्या, मला सत्ता द्या. एकदा नाशिकला सत्ता दिली होती, बरोबर, करून दाखवला ना 5 वर्षात, एक मॉडेल म्हणून उभा आहे ना नाशिक. तरी सुद्धा आता द्या ना तुम्ही सत्ता. राजसाहेब जे सांगतायत ना हे करू, फक्त करू नाही, आपण फक्त करू पांडे नाही आहे, आपण कसं होऊ शकतो हे सुद्धा सांगतात. प्रॉब्लेम दाखवणं काही म्हणजे कमालाचा नाही आहे. प्रॉब्लेम सांगितली ना, प्रॉब्लेम सगळं तुम्ही हे सुद्धा सांगा की ही प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं होईल. आणि राजसाहेब ठाकरे असं व्यक्ती जे आता ही ब्ल्यूप्रिंट जे त्यांनी मांडली की कसं करू आणि काय आहे सगळं. उद्या सत्ता कुठल्याही पक्षाची आली आणि त्यांनी जर का ही कामं केली तरी राजसाहेब मला असं वाटतं कुठे नाराज नाही होणार, उलट खुश होतील. की नाही, लोक वारंवार विचारताय तुम्ही जो समजा असं कमी पडले, तुमचे आमदार आले तर तुम्ही सोबत जाणार का. हा अगदी बरोबर. मला तो त्या प्रश्नावर क्लिअर आहे, जाणार, पण आमचा एजेंडा घेऊन जाणार. तुमचा एजेंडा आम्ही स्वीकार करणार नाही. बरोबर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुंबईत आले, बरोबर, शिवाजी पार्कमध्ये सभा झाली, राजसाहेबांनी त्यांच्यासमोर भाषण केला. त्या भाषणात त्यांनी काय सांगितलं? 5 मुद्दे मांडले. 5 मुद्दे मांडले. ते मुद्दे स्वतःसाठी होते का? नाही. महाराष्ट्र खिसे भरण्यासाठी होते का? सत्तेसाठी होते का? मंत्रीपद मागितलं होतं का? महाराष्ट्र मागितलं होतं, महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट मागितलं होतं, महाराष्ट्राची भाषा मागितली होती. आणि जे मागणी होती, एक मागणी पूर्ण झाली ना, मराठी भाषेला जो पहिली होती, अभिजात्य भाषेचा दर्जा मिळाला ना, कोणामुळे मिळाला? राजसाहेब ठाकरेंमुळे मिळाला. राजसाहेबांनी मागणी केली, पंतप्रधान समोर मागणी केली, तेव्हा तो मंजूर होऊ शकला. केंद्र सरकारने तो मंजूर केला आहे. हे आमची उपलब्धी आहे. राजसाहेब जे करतायत ना, करून दाखवतायत. त्यामुळे ते मुख्यमंत्री नाही आहे, पण महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस आशेची नजरेने बघतोय राज ठाकरेंकडून. जेव्हा प्रॉब्लेम होते ना, त्यांना शिवतीर्थ दिसतोय, राज ठाकरे दिसतोय. प्रत्येक माणसाचे मनात एकच गोष्ट असते की जर आमची प्रॉब्लेम राजसाहेबांसमोर गेली ना तर सॉल्युशन होऊ शकतं. 100%. आता सत्तेत नाही, जर समजा राज ठाकरे सत्तेत आले तर कसं काय पलट होऊ शकतो, हे लोकांना विचार करण्यासारखं आहे ना. नवीन पिढी सर मला वाटतं विचार करते त्या गोष्टीचा, आणि प्रत्येक नवीन तरुण पिढी आमच्यासारखी आहे ना, ती खरंच अट्रॅक्ट होते. आणि आज मी पाहतो ना, राजसाहेबांची भाषणं प्रत्येक जण लावून ऐकतायत. असं ना दुसरा कुठला नेता असेल तर रोज रोज तेच काय ऐकायचं असं असतं, पण राजसाहेबांची भाषण आपण तेवढंच प्रेमाने ऐकतो रोज, कारण रोज विषय वेगळे येतात. फक्त भाषण ऐकणं गरजेचं नाही आहे, भाषण आपण ऐकतो म्हणूनच ते आत्मसात होतं. भाषण ऐकून त्यावर थोडंसं अंमलबजावणी सुद्धा केली पाहिजे. राजसाहेब ज्यांची इच्छा आहे ना की या पद्धतीने तुम्ही थोडंसं करा, त्या पद्धतीने केला ना तर महाराष्ट्र बदलणार. आणि महाराष्ट्र बदलणार म्हणजे बदलणार. आज नाही, थोडा वेळ जाईल पण चेंज होणार. आता राजसाहेबांनी सांगितलं, एक ABP माझ्यावर इंटरव्ह्यू झाला हिंदीमध्ये त्यांचं, तर त्यांनी सांगितलं आत्ता तुम्हाला काय वाटतं 2024ला मुख्यमंत्री कोण असेल, तर त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस जी असतील. पण ते बोलले की आत्ताचं मी सांगतोय फडणवीस, पण पुढच्या 29ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुख्यमंत्री असेल हे मी लिहून देतो, असं राजसाहेबांचं स्टेटमेंट आहे. नाही, बरोबर आहे, यात काही चूक नाही आहे आणि काही हायपोथेटिकल सुद्धा नाही आहे. त्याच्या मागे आमच्यावर नाही, मागे एक आहे फक्त लोकांचा विश्वास. महाराष्ट्राच्या लोकांमध्ये आमच्याबद्दल विश्वास जो बसला आहे ना, तो विश्वासच आम्हाला तिथे उद्या निवडणुकीनंतर राजसाहेब हे केंद्रबिंदू असतील की सत्तेसाठी, की म्हणजे त्यांच्याशिवाय सत्ताच बसणार नाही असं असू शकतं. एक बघा, एक आमदार असला तरी नसलं तरी राजसाहेब नेहमीच केंद्रबिंदू असतात. नक्की. जर समजा आमचे 20 आमदार आले तर आमच्याशिवाय सत्ता बसू शकत नाही. कमी आले तरीसुद्धा राज ठाकरे सत्ताचा केंद्र राहणार.
राज ठाकरे सत्ता केंद्राच्या बाहेर कधी जाऊ शकत नाही, कारण त्यांच्या आजूबाजूला त्यांचा ऑरासुद्धा असा आहे. ऑरा हा आला कुठून? महाराष्ट्रात लोकांकडून आला आहे. महाराष्ट्रात लोकांनी सांगितलं की तुम्ही महाराष्ट्राचा विकास करा. आणि जेव्हा प्रत्येक माणूस भेटणारा आशेची दृष्टीने एक विचार करतो की हा माणूस काही करू शकतो, तेव्हा तो ताकद येते ना. बरोबर. आणि राज ठाकरे खूप महान व्यक्तित्व आहे. म्हणजे लोक म्हणतात की एक चमत्कारिक. मी म्हणतोय की आमच्याकडे फक्त एकच नेता आहे आणि आमचे जेवढे उमेदवार आहे ना, तो सुद्धा राज ठाकरे आहे. आज प्रत्येक क्षेत्रातील लोक म्हणजे मुलाखती वगैरे जरी घ्यायला येतात किंवा कलाकार असेल, प्रत्येक जरा मी आजपर्यंत जे पाहिले त्यांनी राजसाहेबांचे इंटरव्ह्यू घेतला, बाहेर आलं म्हणजे मी भरपूर लोकांना असं ऐकलं की काय माणूस आहे. म्हणजे आम्ही बोलायच्या आधीच त्यांचे उत्तर तयार असतात आणि एक बोलतो ना आपलं माहीत नाही त्या गोष्टी पण आपल्याला कळतात त्यांच्याकडून समोरून. जेस्चर काय म्हणजे प्रत्येक गोष्टी त्यांच्याकडे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो, गरज नाही आहे तरी सुद्धा सांगतो. एकदा एक प्रांताचे हायकोर्टचा चीफ जस्टिस माझ्याकडे आला. मला राजसाहेबांना भेटायचे. मी म्हटलं विचारतो. मी राजसाहेबांना सांगितलं की असं असं की या हायकोर्टाचा चीफ जस्टिस तुम्हाला भेटू इच्छितो. साहेबांनी विचारलं काय काम आहे. मी त्यांना परत विचारलं काय काम आहे. बोलले की नाही फक्त भेटायचे आहे. राजसाहेब बोलले की फक्त भेटायचे असं मला वाटत नाही, पण तुमच्याकडे आले तर घेऊन या. मी घेऊन गेलो राजसाहेबांकडे. ते एक हिंदी भाषिक प्रांताचे चीफ जस्टिस होते. म्हणजे राजसाहेबांच्या व्यक्तित्व चमत्कृत करणारा होता. एक हायकोर्टाचा चीफ जस्टिस त्यांच्यासमोर बोलताना हकलत होता. शब्द सुचत नव्हते त्या माणसाला. आणि जो काही एक ओळी तो बोलत होता त्याच्या अगोदर राजसाहेब त्यांना त्याचं उत्तर देऊन दुसरा प्रश्न विचारत होते. कन्फ्यूज होत होते आता पुढे घाबरला की कोणाच्या समोर बसलो, काय बोलू. असे आहे आमचे राजसाहेब ठाकरे. खरंच एक हिरा आहे जो महाराष्ट्राला लाभला, महाराष्ट्राचा हिरा. पण त्या हिऱ्याची कुठेतरी मला असं वाटतं मराठी लोकांनी जनतेने ही त्याचं खरंच ते हे करणं गरजेचं आहे, बाळगणं गरजेचं आहे. आणि अमराठी लोकांनी देखील आता जसं की महाराष्ट्राची सर्व जनतेला विनम्र आवाहन करतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी मतदान करा. इंजिन जिथे जिथे आहे तुम्ही तिथे बटन दाबा. आणि प्रत्येक उमेदवार कोरेगावचा वीरेंद्र जाधव असेल, वर्सोवाचा संदेश देसाई असेल, बाला नांदगावकर असतील, अमित ठाकरे साहेब असतील, राजूदादा पाटील असतील, कुठेही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे जो पक्ष आहे आमचा पक्ष त्याचे सर्वात जास्त उमेदवार आहे. प्रत्येक उमेदवाराला तुम्ही राजसाहेब ठाकरे म्हणून मतदान करा. त्यांचा चेहरा समोर ठेवा आणि त्या उमेदवाराला मतदान करा. माझी हीच विनंती आहे. महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर राजसाहेबांच्या हातात एकदा सत्ता देऊन बघा. नक्की महाराष्ट्राचा परिवर्तन होईल. महाराष्ट्र बदलतोय, महाराष्ट्र बदलेल, महाराष्ट्र घडतोय, महाराष्ट्र घडवला जाईल आणि राजसाहेबांकडून घडवला जाईल. नक्कीच सर, आज तुमच्याकडून भरपूर काही गोष्टी मला शिकायला मिळाल्या. मला असं वाटतं ही इंटरव्ह्यू थांबावीच नाही. तुम्हाला असं कळलं असेल पण आता कुठेतरी वेळाचा अभाव म्हणून इंटरव्ह्यू थांबावा लागतोय. नक्कीच तुमच्याही याची परत पुन्हा आपण मुलाखत नक्कीच करूया. जसं सरांनी सांगितलं आहे की मनसेचे जिथे इथे उमेदवार आहेत त्यांना प्रत्येकाला निवडून द्या, कारण त्यांना निवडून देणं म्हणजे राजसाहेबांना सत्तेत आणलं आणि राजसाहेब सत्तेत आल्यानंतर आपल्याला महाराष्ट्राचा विकास मित्रांनो घडवायचा आहे. तर त्यासाठी आपल्या इथे जो उमेदवार असेल त्याच्याशी भेटा, त्याला संपर्क करा, त्यांच्यासाठी काम करा आणि आपल्या राजसाहेबांना सत्तेत बसवा. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.